नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये। दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर यांनी सुरू केलेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। यामध्ये मी सिद्धोधन आंबेगावे सर, मी सध्या बुद्धिमत्ता हा विषय शिकवत आहे। त्यामध्ये आपला आजचा टॉपिक चालू आहे तो म्हणजे दिशाज्ञान चाचणी। दिशाज्ञान चाचणी मधला आजचा हा दुसरा प्रकार आहे। तर बघा, दुसरा प्रकार हा पायथागोरसचा प्रमेय, याच्यावरती आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेला पहिला प्रकार दिशाज्ञान चाचणीचा। आजचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पायथागोरसचा प्रमेय। अगोदर ते प्रमेय काय आहे ते समजून घ्या। बघा, उंची कर्णाची लांबी, कर्ण बरोबर उंचीचा वर्ग पायाचा वर्ग बरोबर, या अशा पद्धतीनं हे असणार आहे। म्हणजे उंची आणि पाया ह्या आधारावरती कर्णाची लांबी काय असेल हे आपल्याला शोधायचं असतं। सूत्र कसं असणार आहे? एसी चा वर्ग म्हणजे हे एसी चा वर्ग, एबी चा वर्ग म्हणजे हे उंचीचा वर्ग आणि बीसी म्हणजे पायाचा वर्ग बरोबर। ह्या आधारावरती आपल्याला एसी चा म्हणजेच कर्णाची लांबी काढायची असते आणि त्याच्यावरून निघते। पायथागोरसचा प्रमेय म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ बघा, 4 ही उंची आहे, 3 हा पाया आहे, तर कर्ण म्हणजे इथं कर्ण किती असेल याचा बघा। उदाहरणार्थ बघा, 4 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, किती आलं उत्तर? 25। 25 कशाचा वर्ग आहे? 5 चा वर्ग आहे, म्हणजेच x ची किंमत किती आली? 5। ह्या अशा पद्धतीनं म्हणजेच काय, उंची प्लस पाया यांचे वर्ग काढायचं, त्याच्यानंतर जे येईल उत्तर त्याचा वर्गमूळ काढून घ्यायचा आणि ते तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। जसं याचं बघा, 8 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36, 64 आणि 36 किती जातं? 100। 100 हा वर्ग आहे कशाचा? 10 चा, म्हणजे x ची किंमत किती मिळाली? 10। म्हणजेच कर्ण किती आहे? 10 हा कर्ण आहे। ह्या आधारावरती आपल्याला काय करायचे आहे? प्रश्न सोडवायचे आहे। तर सोडवा मग हा प्रश्न। बघा, पी, क्यू आणि आर हे 3 शहरे आहेत। पी आणि क्यू या 2 शहरामधील अंतर किती किमी आहे? 60 किमी आहे। पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारावरती सोडवायचे आहे। पी आणि आर या 2 शहरामधील अंतर किती किमी आहे? 80 किमी आहे। जर क्यू हे पी च्या पश्चिमेला असेल आणि आर हे शहर पी च्या दक्षिणेला असेल, तर क्यू आणि आर ही शहरे एकमेकापासून किती अंतरावरती आहेत? आपल्याला ते सूत्र माहिती आहे अशा पद्धतीचं बरोबर। त्याच आधारावरती आपल्याला काय करायचे आहे? उत्तर काढायचे आहे प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारावर। बघा, पी आणि आर या 2 शहरामधील अंतर 60 आहे। पी आणि क्यू या 2 शहरामधील अंतर पी आणि क्यू या 2 शहरामधील अंतर किती आहे? 60 किमी आहे। पी आणि आर या 2 शहरामधील अंतर किती आहे? 80 किमी आहे बरोबर। आता बघा, इथं काय म्हटलंय, जर क्यू हे शहर पी च्या पश्चिमेला आहे, क्यू हे शहर पी च्या पश्चिमेला म्हणजे पी इथं असेल, क्यू हे शहर पी च्या पश्चिमेला म्हणजे क्यू इकडे असणार आहे। समजलं का? अशा पद्धतीने क्यू हे शहर पी च्या पश्चिमेला असेल आणि आर हे शहर पी च्या दक्षिणेला, आर हे शहर पी च्या कोणत्या भागाला आहे? दक्षिणेला, इथं आहे आर। आर हे शहर पी च्या दक्षिणेला असेल तर क्यू आणि आर म्हणजे आपल्याला ह्या दोघांचा अंतर कसा आहे शोधायचं आपल्याला। ओके, क्यू आणि आर ही शहर एकमेकांपासून किती अंतरावरती आहेत? बघा, आता बघा, पी आणि क्यू मधलं अंतर किती आहे? 60 आहे आणि पी आणि आर मधलं अंतर किती आहे? 80 आहे बरोबर। तर साहजिक यांचा वर्ग करून घ्यायचा पायथागोरसच्या प्रमेयानुसार। 60 चा वर्ग जर हाचा पाठ होत नसेल तर 6 चा वर्ग माहित आहे, 60 चा वर्ग प्लस 80 चा वर्ग कसं काढायचं? डबल करायचं। 6 चा वर्ग किती आहे? 36, 1 0 आहे, डबल 0 द्यायचं। 8 चा वर्ग किती आहे? 64, 1 0 आहे, वर्ग काढता म्हटल्यावर 2 0 द्यायचं आणि ह्या दोघांची जर बेरीज केलं म्हणजे ह्यांची बेरीज केलं तर किती येते? 10,000 येते। किती येते? 10,000। 10,000 हे वर्ग आहे 100चा, म्हणजेच आपल्याला भेटणार किती आहे? वर्गमूळ किती भेटणार आहे मग याचं वर्गमूळ भेटणार आहे आपल्याला 100। म्हणजे उत्तर काय येईल मग? 100 किमी। म्हणजे हे क्यू आणि आर चं अंतर किती आहे? 100 किमी आहे। समजत आहे का? हे अशा पद्धती, फक्त एवढंच की त्या प्रश्नामध्ये काय आहे, क्यू हे शहर पी च्या पश्चिमेला आहे, कुठं पण आपल्या मनावरती घ्यायचं नाही। प्रश्नामध्ये जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन नुसारच उत्तर शोधायचं। ओके, त्यामुळे काय उत्तरणार आहे? 100 किमी। पुढचा प्रश्न सोडवा ह्याच आधारावर। बघा, ये या ठिकाणाच्या पूर्वेला, अगोदर ते सोडून घ्या, ये या ठिकाणच्या पूर्वेला 5 किमी दूर अंतरावर बी हे ठिकाण आहे, बी च्या उत्तरेला 5 किमी अंतरावर सी हे ठिकाण आहे व सी च्या पूर्वेला 7 किमी अंतरावर डी हे ठिकाण आहे। तर ए आणि डी मधील सरळ अंतर किती काढायचे? ए आणि डी मधील बघा,
ये या ठिकाणच्या पूर्वेला, इथं ये समजा, ये या ठिकाणच्या पूर्वेला, पूर्वेला म्हणजे इकडल्या बाजूला किती अंतरावर, बी ठिकाण आहे 5 किमी अंतरावर. हे किती आलं, 5 किमी अंतरावर बी या ठिकाण आहे. बी च्या उत्तरेला 5 किमी अंतरावर, थोडस आपल्याला खाली घेऊ, इथं घेऊ. ये या ठिकाणच्या पूर्वेला 5 किमी अंतरावर बी या ठिकाण आहे, 5 किमी अंतरावर बी या ठिकाण आहे. बी च्या उत्तरेला 5 किमी अंतरावर, बी च्या उत्तरेला 5 किमी अंतरावर सी हे ठिकाण आहे. बी च्या उत्तरेला 5 किमी अंतरावर काय, सी हे ठिकाण आहे. किती किमी अंतरावर, 5 किमी अंतरावर. सी च्या पूर्वेला, सी आहे, सी च्या पूर्वेला 7 किमी अंतरावर डी हे ठिकाण आहे. 7 किमी म्हणजे इकडल्या बाजूला 7 किमी अंतरावर कोणतं ठिकाण आहे, डी हे ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे, डी हे ठिकाण आहे. 7 किमी अंतरावर, किती किमी अंतरावर आहे, 7 किमी अंतरावर डी हे ठिकाण आहे. तर ए आणि डी मधील सरळ अंतर, म्हणजेच आपल्याला ह्या दोघातला सरळ अंतर काढायचे आहे. ह्या दोघातला ए आणि डी मधला सरळ अंतर काढायचे ह्या दोघातला. साहजिक आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला जोडून घ्यावं लागेल. तर ह्याला असं करा, ह्याला जोडून घ्या अशा पद्धतीनं, समजलं. आणि त्याच्यानंतर बघा, हे किती अंतर होतं, 5 किमी आहे. हे किती अंतर आहे, 7 किमी. म्हणजे हे किती झालं, 7 किमी. कारण की हे वरचं अंतर जर 7 किमी असेल, खालचं अंतर सुद्धा किती असणार आहे, 7 किमीच असणार आहे. हे 7 आणि 5 किती झाले, 12 बरोबर. हे 5 किमीचं अंतर आहे, म्हणजे हे किती असेल, 5 किमीचं अंतर असेल, हे पण साधं बरोबर. हे किती आलं, 5, 5 चा वर्ग, 12 चा वर्ग 144, 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग किती, 25 बरोबर. 144 आणि 25 किती जातं, 169 बरोबर. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 1 ला 1, 169. 169 कशाचा वर्ग आहे, 169 वर्ग आहे 13चा. म्हणजे साहजिक आहे, ए आणि डी मधलं अंतर किती किमी आलं, 13 किमी आलं. समजलं का तुम्हाला. अशा पद्धतीनं हे फक्त तुम्हाला काय करता आलं पाहिजे, अशा पद्धतीनं मला जोडून घेता आलं पाहिजे बरोबर. आणि त्याच्यानंतर काय तर उत्तर येऊन जातं. पुढचा सोडवा बा. एक्स व वाय हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून, समजा आपण असं समजू इथं शाळा आहे, स्कूल आहे त्यांचं, शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी, परस्पर विरुद्ध दिशांना कुठे जाऊ शकता, परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले. पण नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला, तर त्यांच्या घरातील अंतर किती आहे. ही शाळा आहे, परस्परांच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे इकडे समजा हा एक्स आहे, हा किती किमी गेला, 1.5 किमी. हा इकडे साईडला जाईल वाय, किती किमी, 1.5 किमी. कारण का एक्स वाय दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने गेले ना, ते परस्पर विरुद्ध दिशेला 1.5 किमी गेले. नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला. हा जेव्हा इकडे जाईल तर हा काय करेल, इकडे जाताना म्हणजेच इकडल्या उजव्या बाजूला वरी जाईल. हा किती किमी गेला वरी, 2 किमी. बघा प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी झाला. म्हणजे हा तिकडे पूर्वेकडे जात आहे, ह्याची उजवी बाजू खाली दक्षिणेकडे येणार आहे, म्हणजे हा दक्षिणेकडे वळेल. किती किमी, 2 किमी. प्रत्येक जण बघा, आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला आणि 2 किमी चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती. आता बघा, हे इथं घर ह्याच आहे बरोबर, हे वायचं घर इथं आहे आणि एक्सचं घर इथं आहे. यांच्या घरातील अंतर म्हणजे साहजिक आता ह्याला आपण जोडून घ्यावं लागेल. असं हे जोडून घेतलं, त्याच्यानंतर काय करा, ह्याला इकडं प्रमेयानुसार ह्याला जोडून घ्या. समजलं. आता बघा, हे 2 किमी आहे आणि हे 2 किमी आहे. हे 2 किमी म्हणजे हे पण 2 किमीच असेल, तेवढंच अंतर आहे दोघांचं पण. म्हणजे हे 2 आणि हे 2 किती झालं, हे 4 किमी, 4 चा वर्ग. हे 1.5 किमी आहे, हे 1.5 किमी आहे, म्हणजे 1.5 आणि 1.5 3 होतात. म्हणजे हे अंतर किती आलं, हे टोटल 3 किमी आलं, म्हणजेच 3 चा वर्ग. समजलं का. 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 16 9 25. 25 वर्ग कुणाचा असतंय, 25 वर्ग असतंय 5 चा. समजलं का. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, 5 किमी. त्यांच्या घरातलं अंतर किती आहे, हे 5 किमी असणार आहे. कसं आलं, कळालं का. हे परस्पर विरुद्ध दिशेला गेला तर 1.5 किलोमीटर, 1.5 किलोमीटर. नंतर प्रत्येक जण त्याच्या उजव्या बाजूला वळलेला आहे. उजव्या बाजूला वळलंय म्हणजे किती किमी वळलंय, 2 किमी. हा 2 किमी खाली आलेला आहे, हा 2 किमी इकडे उत्तरेकडे गेलेला आहे. त्याच्यानंतर त्या दोघांच्या घराचं अंतर किती आहे बघा, हे 2 किमी इथलं अंतर आहे. तर हा जो इकडे वळलेला आहे 2 किमी उजवीकडे, त्याच्या खाली वळलेला आहे तो, तर तो 2 किमी आहे. ते हे 2 किमी, हे 2 किमी आणि हे 2 किमी, हे 2 किमी जेवढं अंतर आहे तेवढंच एवढं अंतर हे अंतर असणार आहे. हे 2 किमी 2 किमी 4 किमी झाले, आणि 1.5 किमी हे 1.5 किमी, टोटल किती झालं, 3 किमी. 4 चा वर्ग ह्याचा आणि ते 3 चा वर्ग,
4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, बरोबर. 16 9 25, 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. म्हणजे त्यांच्या घरातील अंतर किती किमी आहे? 5 किमी आहे. समजलं आता? ओके. पुढचा उगवतीच्या दिशेने, उगवती म्हणजे सूर्य उगवतो कुठं? पूर्वेकडे. कोण आहे? राधा आहे, राधाबाई. उगवतीच्या दिशेने 5 किमी, किती किमी? 5 किमी अंतर चालून गेल्यावर राधा 5 किमी. राधा उजवीकडे वळते. पूर्वेकडे जाता उजवीकडे म्हणजे ती खाली दक्षिणेला आहे. उजवीकडे वळली, सरळ 4 किमी गेली, सरळ 4 किमी आलंय. सरळ 4 किमी अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली, तिकडल्या साईडला जाईल परत ती. आणखी 4 किमी अंतर चालली. 4 किमी अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरून, ध्रुव तारा म्हणजे लक्षात ठेवा, ध्रुव तारा उत्तरेकडे असतो. ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवलं म्हणजे उत्तरेकडे पाठ फिरवली. ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरून 8 किमी अंतरावर म्हणजे 8 किमी कडे चालली. ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवलं म्हणजे खाली जाईल ना, ते तिकडे पाठ फिरवलं म्हणजे 8 किमी अंतरावर जाऊन थांबली. तर मूळ ठिकाणाहून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल? मूळ ठिकाण तिचं इथं आहे आणि ती थांबल्या कुठं? जाऊन ह्या ठिकाणी थांबलेली आहे. साहजिक आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार ह्याला काय करा? कनेक्ट करा ह्याच्याशी. समजलं? हे 5 एवढा 5चं अंतर आहे, तर हे कितीचं आहे? 4चं. 5 आणि 4 किती होतात? 9, बरोबर. हे 8चं अंतर आहे, हे कितीचं आहे? 4चं. 8 आणि 4 किती? 12. समज आलंय का? कारण की हे 4चं अंतर आहे म्हणजे हे पण कितीच राहील? 4चं. आणि अगोदरच किती आहे? 8चं. 8 आणि 4 12. हे 5चं अंतर आहे, हे 4चं अंतर आहे म्हणजे किती झालं? 4. 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144, बरोबर. 81 आणि 144 किती होतात? 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, हातच्याला 1, 1 आणि 1 उरलेला 2 म्हणजे 225. 225 कोणाचा वर्ग आहे? 225 15चा वर्ग आहे, 15 किमी. म्हणजे साहजिक आहे हे अंतर किती किमीचं आहे? 15 किमीचं आहे. समजलं तुम्हाला? किती किमीचं आहे? 15 किमी. ओके, ठीक आहे. समजत आहे कसं आलंय? त्याच्यापर्यंत फक्त एवढंच की 45 किमी नाही, ते चुकून हे झालं होतं, मिस्टेक झाली होती, टायपिंग मिस्टेक झाली होती. किती किमी अंतरावरती आहे? 15 किमी अंतरावरती आहे. ओके, धन्यवाद.